देव कुणाकुणाला आवडतो हात वर करा बरं एकदा. वा काय देवावर प्रेम करता बाबानो. कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा हात वर करा बरं. वा वा वा. कुणाकुणाला वाटतं आपण देवाघरी लवकर जावं. काय झालं. ज्याने ज्याने हात वर केले ते वैतागलीत. देवाने एकदा ज्याने ज्याने अर्धाच हात वर केला त्यांना प्रश्नच कळाला नाही महाराज काय म्हणलं कोणास ठाऊक. आणि ज्यांनी हात वर केलाच नाही तिलही बेरकी आहेत. आम्ही काय देवाच्या घरी नको बाबा, देवानं आमच्या घरी यावं. विनोदाचा भाग बाजूला ठेवूया आणि अध्यात्माला हात घालूया. सर्वांना माझी कळकळीची विनंती अशी आहे की आजच्या कीर्तनातून किमान सासू सुनेच्या गप्पा, बेवड्याच्या कथा, व्हॉट्सअपचे जोक नाही का, सासरा जावाय चुटकुले, हे काही मिळणार नाही. भले नाही मला पुढल्या वर्षी बोलवलं तर काय हरकत नाही, पण हे मिळणार नाही. कारण एकमेव हे व्यासपीठ असं राहिलेलं आहे की ज्यामुळं ह्या जनाचा, श्रोत्यांचा, हरिभक्तांचा उद्धार होणार आहे. हे एवढंच एक व्यासपीठ राहिलेलं आहे. त्याही व्यासपीठावरती जरा अतिक्रमण झालंच म्हणायला काय हरकत नाही. प्रदूषित झालं हे व्यासपीठ. अंगविक्षेपानं नाचणं, नको ती गाणी गाणं, सासू सुने पलीकडे काय सांगताच ना. ज्ञानेश्वरी संपली, गाथा संपली, भागवत संपला, म्हणून आम्ही ही विनोद सांगायला लागलो कीर्तनातनं. या व्यासपीठावरनं हे असं धतिंगपणा आम्ही सुरू केलेला आहे. त्या संत महात्म्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल, आम्ही काय करून ठेवलं आणि ह्यांनी काय तमाशा मांडलाय. किमान त्या संतांच्या आत्म्याला तरी किमान समाधान लाभावं. ह्या संत महात्म्यांनी जननिंदा सहन केली. ज्ञानोबाने तर झोळी शेण दगड गोटे स्वीकारले. संन्याशाची पोरं म्हणून हिणवलं, सगळं बाजूला केलं. आणि तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिली, हरिपाठ लिहिला, सगळ्या गोष्टी केल्या. किंवा त्यांचं योगदान तरी बघा, त्यांचं बलिदान तरी बघा. तुकोबाराने पाठीवर ऊस मोडून घेतले, पण उद्धाराचंच या ठिकाणी अभंग तुकोबाराने गात्यात लिहून ठेवलेले आहेत. उद्धाराचंच. ह्या सगळ्यांनी हा विचार करायला पाहिजे. भूमिका समजून घ्या. मला आवडते आम्हाला म्हणून जर आम्ही तमासगिरांना जर बोलवत असू तर उपयोग नाही, काहीच अर्थ नाही राहणार. लक्षात ठेवा. बघा, मिळून मिळून तुम्हा मला मनुष्य जन्म मिळालाय. सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाठी, या परी उत्तम कीर्ती मी रचले नाही. कारण येणे जन्मे मज ओळखावे, येथेचीच आपणा ते उद्धरावे आणि येथेचीच जोडावे नरक यातनेसे. मनुष्य देहाच्याच ज्ञानानं नराचा नारायण होता येतं. देव भेटणं बाजूलाच ठेवा, देव होता येतं. पण कधी कधी अहर्निशी सदा परमार्थ करावा. व्हॉट्सअपची जोक ऐकून, सासूसुनेच्या गोष्टी ऐकून उद्धार होणार नाही. अधपतन होईल, मातीत जाल. आणि मला खात्री आहे पुढल्या वर्षी तुम्ही मला बोलवणार नाही. का बोलवणार नाही हे महाराज हसवत नाही. नका बोलवू. पण आत्ता जे 2 तास दिलेले आहेत ना, ते तरी किमान सार्थकी लावा. आमची पोटतिडकी एवढीच आहे. बाकी आम्हाला उद्योग करायचा नाही, आम्हाला धंदा मांडायचा नाही, आम्हाला काही करायचं नाही. आम्हाला पुढच्या वर्षीची तारखेची बी गरज नाही. आम्ही का हसवतो तुम्हाला हे बी सांगतो, पुढच्या वर्षीची तारीख मिळावी म्हणून.
गरज नाही. आमचंच आयुष्य किती आहे आम्हाला माहित नाही. क्षणभंगूर नाही भरवसा. उद्या पेपरला बातमीला तर सांगता येणार नाही महाराज उलटले, ऍक्सिडेंट झाला, गेले. मग हे कधी सांगणार आम्ही अध्यात्म? पुढल्या वर्षी नाही, आत्ताच. भूमिका समजून घ्या, नाराज होऊ नका. विठाल विठाल देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं असंच ना? नाही. आता मनाचा कान करून ऐका. देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं हा तुमचा आमचा भ्रम आहे. देवाच्या घरी तुम्ही आम्ही जात असतो, चौघांच्या खांद्यावरून हा देह जात असतो. तुमचा आमचा प्रवास देवापर्यंत आहे आणि या देहाचा प्रवास स्मशानभूमीपर्यंत आहे. भूमिका समजून घ्या. मी देह नाही, देह माझा नाही, मी देहा वेगळा निसंग परतत्व परब्रह्म आहे. आधी लक्षात ठेवा. या देहाचा आणि आपला काडी मात्र संबंध नाही. या देहाचा आधार फक्त भगवत प्राप्तीसाठी घेतलेला आहे, हरिकथेसाठी घेतलेला आहे, भगवत भजनासाठी घेतलेला आहे. किंबहुना नर देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढ्यासाठी तुम्ही आम्ही मनुष्य देहात आलोय. आणि या देहात येऊन आपला कार्यभाग पूर्ण झाला. कार्यापुरते कारण मार्गीने उल्लंघनी वेगे जावे स्थळा. आपला कार्यभाग पूर्ण झाला की आपलं निजधाम गाठावं. जिथून आलोय तिथं जावं. कुठून आलोय? आम्ही वैकुंठवासी. तुकोबऱ्याने तुमचा आमचा पत्ता सांगितलाय, त्यांचा नाही सांगितलेला. तुमचा आमचा पत्ता काय आहे? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. कोणतं कारण आहे? झाडू संतांचे मार्ग. कारण मी सांगितले येण्याचं. आडरानी भरले जग, हे उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. अर्थ कळला का? या घरी आलोय, आपला कार्यभाग पूर्ण झाला की आपल्याला पुन्हा जिथून आलोय तिथं जायचं आहे, म्हणजे देवाच्या घरी. एक दृष्टांत देतो, मनाचा कान करून ऐका. एक भली मोठी कंपनी होती, खूप मोठी कंपनी होती. त्या कंपनीचा मालक एवढा श्रीमंत होता. त्या मालकाचा व्याप इतका होता त्या कंपनीबद्दल, प्रचंड मोठा व्याप होता. म्हणून त्याने काय अधिकारी नेमले होते. त्या कंपनीच्या मालकाने एका अधिकाऱ्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं, बाबा रे तू मुंबईला जा आणि आपल्या कंपनीच्या विस्ताराचं काम तू जरा बघ जाऊन. तो अधिकारी म्हणाला, गेलो असतो खरं, पण मुंबईत माझं कोणीच नाही. दृष्टांत मनाचा कान करून ऐका. मुंबईत माझं कोणीच नाही, मी काय करू? त्या कंपनीच्या मालकाने सांगितलं, तुझी व्यवस्था मी करून ठेवलेली आहे, काळजी करू नकोस, जाण फक्त राहा तिथं, आपलं काम कर. त्या अधिकाऱ्याने आपल्या कामाबद्दलची सगळी कागदपत्र गोळा केली, सुटकेसमध्ये भरली, मुंबईला गेला. आणि त्या कंपनीच्या मालकाने इतकं सुंदर व्यवस्था त्या अधिकाऱ्यासाठी केली होती. 5 स्टार हॉटेल. त्या हॉटेलमधली एक रूम बुक केली होती. सूट होता, सूट. त्या रूमची इतकी सुंदर व्यवस्था होती बरं. त्यामध्ये मखमली गालीच्या, फिरता बेड, एअर कंडिशन, वायफाय, इंटरनेट, बटन दाबल्याबरोबर 5-5 वेटर. जी हुजूर काय पाहिजे बोला. काय ती व्यवस्था सांगावी. आहा, त्या अधिकाऱ्याला आनंद झाला. म्हटलं बरं झालं. तो अधिकारी राहिला, त्या रूमचा आनंद घेतला आणि कंपनीच्या मालकानं जे काम दिलेलं आहे ते कामाला सुरुवात केली. 1 दिवस उलटला, दुसरा दिवस उलटला, तिसराही दिवस उलटला, 3 दिवस पूर्ण काम केलं. चौथ्या दिवशी सकाळी आपली सगळी दप्तर गोळा केली, सुटकेसमध्ये भरली. रूमच्या बाहेर आला, रूमला कुलूप लावलं, खाली आला, काउंटरवर चाव्या ठेवल्या आणि मालकाला म्हणाला, हॉटेलच्या मालक चेकआउट करा. हॉटेलचा मालक म्हणाला, अहो अधिकारी साहेब, आमचं हॉटेल इतकं सुंदर आहे, देखणं आहे, 5 तारांकित आहे, अजून 4 दिवस राहा की. त्यावेळेला त्या अधिकाऱ्यानं काय उत्तर दिलं बघा, मालक तुमचं हॉटेल देखणंच आहे, सुंदर आहे, 5 तारांकित आहेच आहे, वादच नाही. पण माझ्या घरात जे समाधान आहे ना ते तुमच्या हॉटेलमध्ये नाही.
बोलणं कळलं का नाही? सांगा बरं आता कुठलं हॉटेल आहे? हॉटेल कुठलं? प्रॉब्लेम हाच आहे. इतकं सुंदर उदाहरण दिलं, आम्हाला इतकं अज्ञान आहे आमचं. कुठलं हॉटेल? हे पंचतारांकित हॉटेल आहे. हॉटेल कुठलं आहे? हे पंचतारांकित हे हॉटेल आहे. त्या कंपनीच्या मालकानं, परमात्म्यानं तुम्हा मला अधिकारी म्हणून धाडले या हॉटेलमध्ये. कार्यभाग पूर्ण झाला की चेकआउट करावं आणि आपल्या निजधामाला जावं. ज्ञानोबरांनी 22व्या वर्षी चेकआउट केलं. तुकोबराने 38व्या वर्षी चेकआउट केलं. स्वामी विवेकानंदांनी 32व्या वर्षी चेकआउट केलं. भूमिका समजून घ्या. कार्यभाग झाला की चेकआउट करावं. फुकटचं आहे म्हणून राहू नये. माझं बोलणं कळतंय का? नाही कळत. भाषाच कळत नाही माझी. हाच प्रॉब्लेम आहे. देहबुद्धीनं ग्रासले तुम्हा आम्हाला. देहबुद्धीनं मीच देह आहे प्रत्येकाला वाटतंय. आम्ही देह नाही. आम्ही देहावेगळे निसंग परतत्व परब्रह्म आहोत, परब्रह्म रूप आहोत. पण आम्हाला देहबुद्धीनं ग्रासल्यामुळं आम्ही दुःख भोगतोय. लक्षात ठेवा. इथपर्यंत आलो. कार्यभाग पूर्ण झाला की पुन्हा निघून जायचं आहे. निघायचं आहे. कोणीच थांबायला आलेलं नाही. प्रत्येकाला वाटतं मी अश्वत्थामा आहे, मी मरणारच नाही. मरतो हा देह, मोक्ष पावतो तुम्ही आम्ही. आता तुम्ही आम्ही म्हणजे आत्मा. मोक्ष कशाला म्हणायचं, मृत्यू कशाला म्हणायचं समजून घ्या. मृत्यू म्हणायचं बाहेरनं मरण्याला आणि मोक्ष म्हणायचं आतून मरण्याला. माझं बोलणं कळते का? वैकुंठाला जाता येतं पण देह ठेवून नाही. देहासहित वैकुंठाला जाता येतं. कारण वैकुंठ शब्दाचा अर्थ बघा किती गोड आहे. वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. ज्या अवस्थेमध्ये दुःखाचा लवलेश नाही अशा अवस्थेला वैकुंठ म्हणतात. आता मोक्ष, समाधी, वैकुंठ, परमानंद, परमपद ही सगळ्या एका अवस्थेची वेगवेगळी नावं आहेत. समाधी म्हणजे काय हो? कुठंतरी ती जमीन खोदा, विवरात जा, आतमध्ये जावं, वरनं दगड लावून घ्या, गुदमरून मारा. याला आम्ही समाधी म्हणतो. समाधी याला म्हणत नाही. ज्ञानदेव प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. समाधी म्हणजे अखंड समाधान ओसंडून वाहण्याची जी अवस्था आहे त्या अवस्थेला समाधी म्हणतात. अखंड समाधान. लीन झाली वृत्ती ब्रह्मा ते मिळाले जळात अटले लवण जैसे. लवण जैसे पुन्हा जळाच्या बाहेरी येत नाही खरे त्यातून या. त्या सारिखे तुम्ही जाणा साधू वृत्ती पुन्हा न मिळती माया जाळी. या अवस्थेला वैकुंठ म्हणतात. या अवस्थेला मोक्ष म्हणतात. या अवस्थेला समाधी म्हणतात. आणि या अवस्थेलाच परमपद म्हणतात. भूमिका समजून घ्या. आणि तो परमपद, समाधी, मोक्ष, वैकुंठ उपभोगण्यासाठी तुम्ही आम्ही मनुष्य देहात आलोय. आणि या देहात असतानाच्या सगळ्या गोष्टी उपभोगता येतात, मेल्यानंतर नाही. देवाच्या घरी जाण्यासाठी सुद्धा या देह नावाच्या साधनाची गरज आहे. या देहाशिवाय देवाच्या घरी जाता येत नाही. भूमिका समजून घ्या. देवाच्या घरी जाण्याला ध्यान म्हणतात आणि देवाच्या घरी पोहोचल्यानंतर देव आणि जीव एकरूप होण्याला समाधी म्हणतात. किती सोपं करून सांगू. आणि देवाच्या घरी जायचंय त्याला ध्यान म्हणायचं. ध्यान हा रस्ता आहे, समाधी हे ठिकाण आहे. त्या ध्यानाच्या माध्यमातून आम्ही समाधीला पोहोचलो की झालं वैकुंठ गमन. तुकोबरा वैकुंठाला गेले. कसे गेले? देह ठेवून गेले का देहासहित गेले? मोठ्यानं बोला. देहासहित गेले. आता देहासहित गेले म्हटल्यानंतर बघा आम्ही आता कराडवरनं जवळजवळ 600 किलोमीटर अंतर तोडून आलोय वसंतगडवरनं. मी तिथं देह ठेवून आलो नाही, देहासहित आलोय का नाही? मी देहासहित आलोय. ज्या अर्थी मी देहासहित आलो त्या अर्थी मी घरच्यांना पत्ता सांगणार आहे. बाबा रे
मी वाशिम जिल्ह्यामध्ये आलोय, काळजी करू नका. माझं बोलणं समजून घ्या. तसं तुकाराम महाराज देहासहित वैकुंठाला गेलेत. याचा अर्थ देहासहित जो वैकुंठाला जातो म्हणजे कुठंतरी तो पत्ता असावा का नाही? वैकुंठाला तालुका असावा, जिल्हा असावा, राज्य असावं, देश असावा. आम्ही हुडकले का कधी? आम्ही कधी हुडकले का? नाही हुडकलेलं. का हुडकलेलं नाही? आम्हाला वैकुंठ म्हणजे काय हेच माहित नाही. कशाला हुडकायला जातोय आम्ही? तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाबद्दल तर्कवितर्क भरपूर आहेत, वाद विवाद आहेत, तंटे आहेत, भांडणं आहेत. तिकडं आपल्याला जायचंच नाही. वैकुंठ ही एक अवस्था आहे, देहातच ती अवस्था उपभोगता येते. पाण्यात मीठ एकदा विरघळलं की जसं वेगळं पण करता येत नाही, तसं आत्मा परमात्म्यात मिसळला की ते वेगळेपणच करता येत नाही. ह्या अवस्थेलाच वैकुंठ अवस्था म्हणतात, लक्षात ठेवा. अरे फक्त तुकोबरच नाही उपभोगू शकत, तुम्ही आम्ही सुद्धा तो वैकुंठ अवस्था उपभोगू शकतो. पण त्याला गरज आहे लीन होण्याची, अनन्यतेनं शरण जाण्याची, देहबुद्धी संपवण्याची. समजून घ्या. आणि म्हणून देवाच्या घरी जाणं वेगळं आणि स्मशानात जाणं वेगळं. आजच्या अभंगातून जनाबाईनं तुम्हाला हेच सांगितलेलं आहे. आम्ही आलोय कुठून, करतोय काय, जायचंय कुठं. जिथून आलोय ते ठिकाणी विसरलो आम्ही. म्हणजे जिथून आलोय त्या ठिकाणाला उगम म्हणतात आणि जिथं पोचलोय त्याला भवसागर म्हणतात. शब्द न शब्द करून ठेवा. उगमापासून पाण्याचा प्रवाह सुरू होतो त्याला धारा म्हणतात. उगमापासून पाण्याचा प्रवाह सुरू होतो त्याला काय म्हणतात? धारा म्हणतात. आणि ती धारा समुद्रावरून मिळते, लक्षात आलं का? पण ज्या त्या धारेला लक्षात येतं की बाबा रे हे समुद्र म्हणजे, सागर म्हणजे भवदुःख आहे. आणि हे खरं समाधान कुठे तर उगमात आहे, जिथून आलोय तिथं आहे. मग ती धारा पुन्हा उलट्या दिशेनं व्हायला लागते. त्या धारेचं रूपांतर कशात होतं? राधात होतं. भूमिका समजून घ्या. जीवात्मा तुम्ही आम्ही प्रवाहानं धारा रूपानं समुद्रापर्यंत आलो, सागरापर्यंत आलो. या भव सागरामध्ये तुम्ही मी गटकाळ्या खातोय. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून पाडीते. अभंगाकडे थेट येऊया. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे, ओव्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जात कोणाकोणाला माहित आहे? हातवर करा बरं जरा. सगळ्यांना जातं माहित आहे. वा, ते काय झाले, ते घरघंटे आल्यापासून जाती सगळी विरली, निघून गेली. घरघंटे म्हणजे कळलं का? काय म्हणता तुम्ही त्याला? आटाचक्की, गिरणी, घरघंटे आमच्याकडे म्हणतात त्याला. आटाचक्की. ते आल्यापासून जातं विरलं. आणि ते यायच्या आधी बी दळायचं काम आमच्याकडं होतं. बरोबर आहे ना? आपल्याकडेच होतं की दळायचं काम. पाटील कोणीकडं? येतो दळून. सरपंच तुम्ही कोणीकडं? येतो कांडून. म्हणजे दळा कांडायचं काम आपल्याकडं होतं. माऊल्याकडं तुमच्याकडे काय एवढं खास काम नव्हतं, नाही का? सुंदर माझे जाते गे फिरते बहुते के, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सिस्टीमची पॉवर कमी केली का? हा, ठीक आहे. ऐकायला येते ना? फक्त जरा मला मोठ्यानं बोलावं लागतं. ज्याला माहित नाही त्याच्यासाठी जातं काय हे सांगतो. गोल दगडी तळी असते, त्या तळीला मध्ये एक आरी असते. वर एक तळी असते, त्या तळीला मध्ये एक छिद्र असतं. त्या आरीच्या तळीवर छिद्र असलेली तळी ठेवली जाते आणि त्या दोन्ही तळीला टाके मारलेले असतात. काय मारले असतात? टाके. आता त्या
खरबुडीत दगडी तळीला जात्याला जनाबाई सुंदर माझे जाते ग म्हणते. आता त्यात काय सौंदर्य आहे? सुंदरता काय आहे त्यात? काहीच नाही. तरी सुद्धा जनाबाई सुंदर म्हणते. का म्हणते आम्हाला कळलं नाही. त्या टाके मारलेल्या दगडाला जनाबाई सुंदर म्हणते. का म्हणते आम्हाला कळलं नाही. खरं कारण वेगळं आहे. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, एवढंच आम्हाला माहित आहे. आता माझ्याकडे बघा. सुंदर माझे जाते गे, कळलं का? फिरते बहुतेके. 83,99,999 फेऱ्यात हे सुंदर देखणं जात निघाले. जाते गे. जनाबाईला यात सौंदर्य काय दिसलं? तुमचं आमची खोड जनाबाईला माहित आहे. उडदाच्या दाण्यावाने काळ असलं तरी आरशे पुढे जाऊन थडतयच. माझं बोलणं कळते का? म्हशीनं नाक दिलं पाय का असे ना, पण आरशे पुढे जाऊन थडतयच. माझ्यासारखं देखणा कुणी? ठीक आहे रे बाबा. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके. 84च्या ह्या फेऱ्यात हे अडकले रे देवा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. गेलेलं आयुष्य काळानं खाल्लं. हे जातं अर्ध काळानं खाल्ले प्रत्येकाचं. बरं हे जे जात आहे ना, माझं जातं 50 वर्ष आधीच काळानं खाऊन टाकलेलं आहे. प्रत्येकाचं हे निघालेलं जे जात आहे ना, ते जात निघालेलं प्रत्येकाच्या आयुष्याप्रमाणे काळानं खायलेलं राहिलेलं आयुष्य किती आहे माहित नाही. ओ व्यागा ओ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. कारण आमचा जन्मच गेला कशात? अर्धा आयुष्य गेलं झोपेत. चत गणिल येते अर्ध रात्र खाय, त्यात मध्ये बालत्व पिडा रोग क्षय. आता काय राहिले भजनाला? बघा जनाबाईचा दृष्टिकोन बघा किती सूक्ष्म आहे, किती गोड आहे. भगवंता सुंदर माझे हे नव्हे, सुंदर माझे हे जाते निघाले. 84च्या फेऱ्यात अडकले. काय करू सांग देवा? तशी तुम्हा मला भीती पाहिजे. आम्हाला भीतीच नाही. आम्हाला वाटतं आम्ही अश्वत्थामाच आहे, आम्ही मरणारच नाही. पण कधी उचकील गॅरंटी? कधी काळ गाठील गॅरंटी? समजून घ्या. हे चक्र आहे, जन्म मरणाचं चक्र आहे. 84चा फेरा आहे. या फेऱ्यात एकदा जर अडकला ना, तर जसा दाण्यात जात्यात दाणा भरडावा, तसं हे 84च्या जात्यात हा दाणा जर भरडला ना, तर त्याचं खरं नाही. ही भीती आहे जनाबाईला. असाच संत कबीरांचा जात्याबद्दलचा गोड दृष्टांत आहे. चलती चखी देख के दिया कबीरा रो, चलती चखी देख के दिया कबीरा रो. दो पाटन के बीच में, दो पाटन के बीच में साबुत बचान को सुमिरन कर मेरे मरा तेरी बीती उमर हरी सुमिरन कर मेरे मरा तेरी बीती उमर हरी सुमिरन कबीर स्नानाला निघाले होते गंगेला.
पहाटे 4ची वेळ होती. गावातून गंगेला जात असताना सुंदर असा कानावरती जात्याची ओवी पडली गावातच. पडपड पावसा उन्हात कडतय, उन्हात काय बाय उघडतय, उन्हात काय बाय उघडतय, पावसात काय बाय चिडचिडतय, घर्रम 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 घर्रम. सुंदर ओवी गात होती ती. आणि ते कबीरदास थबकले तिथं. बाई वा म्हणली किती छान आवाज आहे. कबीर तिथंच उभे राहिले ऐकत. थोड्या वेळानं काय झालं, त्या जात्यावर दळणाऱ्या माऊलीकडचा ओव्यांचा स्टॉक संपला आणि एकच आवाज यायला लागला, घर्राम घर्राम घर्राम. जसा तो आवाज ऐकला तसं कबीर घाबरले. नुसते घाबरले तर लिटरली रडायला लागले. चलती चक्की देख के दिया कबीरा रो, रडायला लागले. योगायोगानं समोरून त्यांचे सद्गुरू आले, रामानंद स्वामी. कबीराला रडताना पाहिलं आणि कबीराला विचारलं, कबीरा का रडतोस रे? सद्गुरूंना आता काय सांगू म्हणले, त्या जात्याच्या आवाजाने मी व्याकुळ झालोय, घाबरलोय म्हणून मला रडायला आलं. सद्गुरू म्हणाले, अरे निसर्गाचा नियम आहे, खालच्या तळीवरती वरची तळी घासली की आवाज येणार, त्यात रडण्यास नका काय आहे. संत कबीर हे थोर महात्मे होते बरं, थोर विचारवंत होते. आणि काय म्हणतो त्याला आपण, एक परखड परंपरा, रूढी, विषमता याच्यावर त्यांनी घाला घातला होता आणि खूप ज्ञानी होते. तुम्हाला एक गोष्ट सांगू, त्यांचा एक दोहा लक्षात आलं का, म्हणजे 1000 ग्रंथांचा उपदेश देणारं सामर्थ्य ते एका दोह्यात आहे. कबीराने हे जाणीवपूर्वक सद्गुरूंना समजून सांगायचं होतं, दाखवून द्यायचं होतं की अवस्था काय आहे जीवाची. सद्गुरूला म्हणाले, सद्गुरुनाथा तसं नाही, चला माझ्या बरोबर. सद्गुरूंच्या हाताला धरलं, जिथं दळण चाललं होतं तिथं घेऊन गेले. आणि प्रसंग काय होता, सुपात धान्य होतं, जात होतं आणि ते माऊली दळत होती. सुपातले दाणे जात्यात पडत होते आणि त्यांचं पीठ होऊन बाहेर पडत होतं. सद्गुरूनाथा हा प्रसंग बघा म्हणले, आज मी सुपात आहे, आज मी सुपात आहे, पण या 84च्या जात्यात हो हा जर दाणा अडकला तर त्याचं पीठ झाल्याशिवाय राहणार नाही देवा. हे बघा म्हटले प्रसंग, हे सुपातले दाणे त्यात जात आहेत, त्यांचं पीठ होऊन बाहेर येते, तसं माझं पीठ होऊ नये म्हणून मी रडतोय. सद्गुरू त्यालाच म्हणावं तत्क्षणी उत्तर देणारा. अशा सद्गुरूला शरण जावं की जो निमित्त शोधत नाही उत्तर द्यायला. तू लहान आहेस अजून, तुला कळत नाही. असली गुरु दीड दमडीला बी खरेदी करू नये. जाणते ने गुरु भजिजे त्याने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. आज राजयोगी सद्गुरू दुरापास्त झालेत, प्रश्नच नाही. तुम्ही जर त्या सद्गुरूचे पाय शोधायला गेला तर मिळणारच नाहीत. लक्षात आलं का? कारण परंपरेने आलेल्या सद्गुरूकडे कोण बघायला तयार नाही. पण आम्हाला ही सुद्धा अक्कल नाही की ज्ञानोबा, तुकोबा, नाथराय ही सर्व मंडळी सद्गुरूला शरण जाऊन सिद्धपदाला पोचलेले आहेत. गाडाभर अभंग सद्गुरूच्या कौतुकाचे त्याने लिहिलेले आहेत. सद्गुरू कृपेशिवाय पुढे पाऊल टाकता येत नाही हे तरी सांगून ठेवलेलं आहे. तरी सुद्धा आम्ही गुरु परंपरेला नावं ठेवतो. का नावं ठेवतो सद्गुरू परंपरेला? काय महाभाग तरी एवढे असे आहेत बरं का, हे म्हणलं तुमचा गुरु फिरू आपल्याला पटत नाही म्हणले, आम्हाला एकच कळतं रामकृष्ण हरी एवढा मंत्र बस. हे कुणासाठी सांगितले? सर्वसामान्यासाठी सांगितले, ज्याला कळत नाही त्याच्यासाठी सांगितले. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरटी वस्तू होनी उठी कवणू एक जो. 8व्या अध्यायात ध्यानाबद्दल, अनुग्रहाबद्दल हे जे माऊलीने लिहून ठेवले, उगीच लिहून ठेवले का? काना वचनाचे भेटी म्हणजे काय? सद्गुरूचं वचन आणि साधकाचा कान दोन्ही एकत्र आल्याबरोबर वस्तू होऊन उठी कवणू एक जो. वस्तू म्हणजे परमात्मा. सद्गुरूच्या अनुग्रहानंतरच जेव्हा जीवशिवाची ऐक्यता होते. भूमिका समजून घ्या. पण आम्हाला ते अमान्य आहे, मान्य नाही. का मान्य नाही? देवाकडे कुणी बी झुकेल, कुणी बी झुकेल.
एनीवन कॅन बो डाऊन टू गॉड बिकॉज ही डज नथिंग. त्याला काहीच कळत नाही. देवाला काही कळत नाही. कमरेवर हात ठेवून उभा आहे. पाप करून जा, भ्रष्टाचार करून जा, लबाडी करून जा, नाही का, वेश्यागमन करून जा, चोऱ्या माऱ्या करून जा, काही करत नाही. तसाच उभा आहे, काही करत नाही. म्हणून आम्ही त्याच्या पाया पडतो. त्याला काही कळत नाही म्हणून. डॉक्टर देवाला काहीच कळत नाही म्हणून त्याच्या आम्ही पाया पडतो. पण जिवंत सद्गुरूला शरण जायला आम्हाला लाज वाटते. का लाज वाटते? आमचा अहंकार आडवा येतो. मी का दर्शन घेऊ? का दर्शन घेऊ मी? हा आमचा अहंकार आडवा येतो. म्हणून आम्हाला सद्गुरू परंपरा नको आहे. आम्हाला शरण जायला आवडत नाही. आम्हाला अनन्यता आवडत नाही. भूमिका समजून घ्या. चुका सांगणारा मला कोण नको आहे. द्वैताची झाडणी गुरु विण ज्ञान बोंबलतो आम्ही हरिपाठात, पण मान्य करत नाही गुरुपद. लक्षात ठेवा, गुरु परंपरा आम्ही मान्य करत नाही. सद्गुरू परंपरेचे आम्ही अभंग म्हणू, सद्गुरू आहे कृपा मजे केले, पण सद्गुरूला शरण जाता येत नाही. आम्हाला लाज वाटते. म्हणू नका, म्हणू नका. भूमिका समजून घ्या. सद्गुरू शिवाय पर्याय नाही. आणि आमचा अहंकार जर मावळायचा असेल तर सद्गुरूला शरण, अनन्यतेने शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे. तरच दुःखापासून मुक्त होऊ. का? अहंकार ही अशी जखम आहे, ती आंधळी आहे. पायाच्या अंगठ्याला जर जखम झाली तर त्याला आम्ही आंधळी जखम म्हणतो. तुम्ही काय म्हणता? जखम असते पण कळते कधी माहिती का? ठेच लागल्यावर, टेबलाचा पाय लागल्यावर, नाही का, पोरानं पाय दिल्यावर, चप्पल घालताना, बूट घालताना, आंघोळ करताना पाणी पडलं की दुखतं. ते माझं बोलणं कळलं का? पायाला अंगठ्याला झालेली जखम ही आंधळी आहे, पण कळते कधी? बूट घालताना, चप्पल घालताना ठसकतं बघा, त्रास होतो जास्त. तसं आम्ही अहंकार नावाची जखम पाळून ठेवलेली आहे. जरा कोण बोललं की ठसकतं, जरा अपमान झाला की ठसकतं, जरा कोणी मोठेपणा दिला नाही की ठसकतं, चार चौघात अपमान झाला की ठसकतं. माझं बोलणं कळते का? जखमच जर पायाला नसेल तर पोरानं पाय देऊ द्या, चप्पल बूट घालताना कळत नाही, आंघोळ करताना कळत नाही, टेबलचा पाय लागला तर कळत नाही का? जखमच नाही तर वेदना होतीलच कशा? तसा अहंकारच नाही तर दुःख होईल कसं? माझं बोलणं कळते का? आणि म्हणून अहंकार मावळण्यासाठी सद्गुरूला शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे. बाबा अहंकार निशिखन दाट, बाबा अहंकार